नमस्कार नागरिकांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, तर या योजनेकरता जो ऑफलाईन फॉर्म आलेला आहे तो कशा पद्धतीने फिलअप करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नागपूरचा हा फॉर्म आहे। तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातला फॉर्म मिळू शकता। जर तुमचा वर्धा जिल्हा, अमरावती, गोंदिया, भंडारा कुठला पण जिल्हा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासन अंतर्गत तो फॉर्म मिळू शकता। तर बघा, त्यांचा मोबाईल नंबर इथे, फोन नंबर दिलेला आहे, ईमेल दिलेला आहे आणि हा फॉर्म इथे आपण कशा पद्धतीने भरायचा, कारण लोकांना फॉर्म भरताना सुद्धा अडचणी येतात की कुठे काय लिहायचं आणि त्यांना माहिती नसते। सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी फोटो लावायचा आहे। वर्षमध्ये तुम्हाला 2024 चालू वर्ष तुम्हाला टाकायचं आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव, अर्जदाराचे संपूर्ण नाव बघा इथे मी लिहिलेलं आहे। या पद्धतीचं नाव तुम्हाला तुमचं वडिलाचं, आईचं जे नाव आहे, ज्यांचे 65 वर्ष कंप्लीट झालेले आहे अशा घरातल्या व्यक्तीचं नाव तुम्ही इथे लिहू शकता। त्यानंतर संपर्क मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। पत्ता, संपूर्ण पत्र व्यवहाराचा पत्ता म्हणजे पूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे। तुमचं जे ॲट पोस्ट जे असेल गाव, ते तहसील, डिस्ट्रिक्ट विथ पिनकोड, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे। आधार क्रमांक, आधार कार्ड तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचे आहे। आधार नंबर इथे टाकायचा आहे। मतदान कार्ड जर असेल तुमच्याकडे ते सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे। बघा, XQY आधार कार्ड क्रमांक हा 12 आकडे असतो। मतदान कार्ड क्रमांकसुद्धा त्या मतदान कार्डवर तुम्हाला दिलेला असतो XQY या फॉर्मॅटमध्ये। त्यानंतर जन्मतारीख, जी TCवर जी जन्मतारीख आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि तुम्हाला TC सुद्धा यामध्ये जोडायची आहे। शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा तुम्हाला या फॉर्मसोबत लावायचा आहे। आणि त्यांचं वय 31/12/2023 पर्यंत, डिसेंबरपर्यंत त्यांचे 65 वर्ष पूर्ण झाले असले पाहिजे। तर ते वय तुम्हाला इथे टाकायचं आहे। 70 असेल वय, 75 असेल ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। त्यांचं शिक्षण जे असेल, 10वी असेल किंवा 4थी असेल, जे कोणतं शिक्षण असेल XYZ ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। अंतिम शैक्षणिक अर्हता नमूद करावी आणि त्यांची मार्कशीटसुद्धा तुम्हाला मागू शकतात। त्यानंतर तुमची जात जी असेल, जर मागासवर्गीय जात असेल तर तुम्हाला कास्ट जोडावी लागेल। जर तुमची जात OBC असेल तर तुम्ही इथे नमूद करायची आहे तुम्हाला। त्यानंतर नोकरी, व्यवसाय, तुम्ही नोकरी करता, व्यवसाय करता ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। जर शेतमजुरी करता तर तुम्ही शेतमजुरीसुद्धा इथे लिहू शकता। त्यानंतर उत्पन्नमध्ये स्वयं घोषणापत्र जोडावे, याला स्वयं घोषणापत्रसुद्धा दिलेले आहे या फॉर्मला, ते जोडावं लागेल। तुमचं उत्पन्न जे असेल 30,000 असेल, 50,000 असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। अर्जदार जर दारिद्र्य रेषेखालील असल्यास, जर तो BPL कार्ड, ज्याला आपण म्हणतो BPL कार्ड त्यांच्याकडे असेल तर त्यांनी तो नंबर इथे टाकायचा आहे आणि BPL कार्डसुद्धा जोडायचा आहे। दिव्यांग प्रकार जर असेल तर तो टाकायचा आहे। हँडिकॅप नसेल तर नाही लिहायचं आहे। त्याची टक्केवारी तुम्ही इथे असेल तर टाकू शकता। पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास पुरावा जोडावा। तर तुम्हाला सपोज श्रावणबाळ योजनेचे पैसे मिळत असेल तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे। जर नसेल मिळत तर तुम्ही डायरेक्टली तिथे नाही शब्द टाकू शकता। मागणी करण्यात आलेले उपकरण, कोणतं उपकरण तुम्हाला यापैकी घ्यायचं आहे तर इथे साहित्यांचे नाव दिलेलं आहे। तुम्ही चष्मा घेऊ शकता, श्रवणयंत्र घेऊ शकता, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट आणि सर्वायकल कॉलर, इतके तुम्ही 9 जे साहित्य आहे त्यापैकी घेऊ शकता। तर इथे मी जसं आता कमोड खुर्ची असं टाकलेलं आहे। मागणी केलेल्या साहित्यांची अंदाजित किंमत रुपये किती आहे हे तुम्हाला थोडं नेटवर सर्च करावं लागेल की त्या वस्तूची किंमत ॲमेझॉनवर म्हणा किंवा कुठल्याही फ्लिपकार्ट, इतर कुठल्याही साईटवर त्याची किंमत किती आहे हे थोडं गुगलवर सर्च करून ती किंमत या ठिकाणी तुम्हाला टाकावी लागेल। उपकरणे खरेदी केल्याचे तसेच
मनस्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र जोडले आहे का? तर लाभार्थ्यांकडे जर प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला होय टाकायचं आहे, जर नसेल तर नाही टाकायचं आहे. मागील 3 वर्षात लाभ घेतल्या नसल्याचे स्वयंघोषणापत्र जोडावे. तर याच्यामध्ये ते दिलेलंच आहे स्वयंघोषणापत्र, ते सुद्धा तुम्हाला जोडावं लागेल. त्यानंतर बँकेचे नाव, ज्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे पाहिजे आहे ते बँकेचं नाव इथे टाकायचं आहे. बँक खाते क्रमांक, बँकेचा अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे आणि IFSC कोड, बँकेचा IFSC कोडसुद्धा तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे, जसा मी इथे स्क्रीनवर लिहिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला दिनांक टाकायची आहे आणि ठिकाण टाकायचं आहे या पद्धतीनं. आणि अर्जदाराची नाव व स्वाक्षरी इथे तुम्हाला सही करायची आणि खाली नाव टाकायचं आहे. तर या पद्धतीचा हा फॉर्मचे 2 पेजेस मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. आता आपण बघूया स्वयंघोषणापत्र 1. तर बघा नागरिकांनो, आता आपण बघूया मुख्यमंत्री वयोश्री योजना या फॉर्मला जो स्वयंघोषणापत्र अटॅच करायचं आहे फर्स्ट, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर बघा, या जे पहिलं आहे स्वयंघोषणापत्र, यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, वय टाकायचं आहे आणि पत्ता आणि व्यवसाय टाकायचा आहे. तर हे कशाबाबत आहे हे स्वयंघोषणापत्र हे जाणून घ्या. की सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की मजकूर गावचा जो कायमचा रहिवासी असून माझे गाव माझ्या नावे या गावामध्ये जमीन क्षेत्र आहे किंवा नाही, म्हणजे या गावामध्ये तुमची शेती आहे की नाही ते तुम्हाला टाकायचं आहे. आणि माझ्या कुटुंबाची मजुरी आणि इतरपासूनचे वार्षिक उत्पन्न, म्हणजे तुम्हाला उत्पन्न किती येत आहे शेतीपासून, बिझनेसपासून असो किंवा नोकरीपासून, ते तुम्हाला उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे. आणि हे जी कोणती माहिती मी दिलेली आहे ही सर्व सत्य माहिती आहे. याबाबतची तुम्हाला स्वयंघोषणापत्रावर सही करायची आहे, जशी मी या पद्धतीने इथे केलेली आहे. त्यानंतर स्वयंघोषणापत्र 2 दुसरं पण द्यायचं आहे तुम्हाला. यामध्ये तुम्हाला त्याच पद्धतीने नाव, पत्ता टाकायचा आहे. तर हे कशाबाबत आहे हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या. सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की मी मौजे मजकूर गावचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वयोश्री योजनासाठी जे तुम्ही उपकरण घेतलं आहे त्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. जसं कमोड, खुर्ची घेतली आहे, चष्मा घेतला आहे, ते तुम्ही इथे टाका. या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे. मी मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नाही. म्हणजे याआधी तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला नाही. या पद्धतीचा हा स्वयंघोषणापत्र आहे की याआधी तुम्ही अशा पद्धतीच्या कुठल्याही सरकारच्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नाही. आणि तिसरं जे महत्त्वाचं स्वयंघोषणापत्र आहे हे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. याचे तुम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सही घ्यावी लागेल. म्हणजे नगरपालिका अंतर्गत किंवा महानगरपालिका अंतर्गत जे तहसील लेवलवर जे सरकारी दवाखाना असते तिथून तुम्ही याची सही तुम्हाला आणावी लागेल. प्रमाणित करण्यात येते की इथे नाव टाकायचं आहे तुम्हाला, त्याच पद्धतीने पत्ता आणि तुमचा व्यवसाय. या तारखेला म्हणजे ज्या दिवशी तुम्ही त्या सरकारी दवाखान्यामध्ये वगैरे जाल त्या दिवसाची तारीख तुम्हाला तिथे टाकायची आहे. वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली असून त्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत या उपकरणाची आवश्यकता असल्याने त्यांना सदर योजनेअंतर्गत अनुज्ञेय लाभ देण्यास हरकत नाही. तर या पद्धतीची म्हणजे त्याची तपासणी करून त्यांना त्या खुर्चीची आवश्यकता आहे किंवा त्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना चष्म्याची आवश्यकता आहे किंवा हातापायाचा बेल्टचा प्रॉब्लेम आहे, कमरीचा प्रॉब्लेम आहे. तर हे बघा इथे खाली दिलेलेच आहे, चष्मा, श्रवणयंत्र. हे तुम्हाला त्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून लिहून आणावं लागेल की तुम्हाला या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला श्रवणयंत्र पाहिजे आहे, व्हीलचेअर पाहिजे आहे, ते तुम्हाला इथे लिहून आणावं लागेल आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची सही आणावं लागेल. तेव्हा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. आणि कागदपत्रे कोणते लागतात हे सुद्धा बघा इथे तुम्हाला दिलेले आहे. मतदान कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, आधार कार्ड असणे आवश्यक आहे, बँक पासबुक आणि आधार हे लिंक असलं पाहिजे, अपडेट असलं पाहिजे.
शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी म्हणजे डोमिसाईल पाहिजे आहे। त्यानंतर रहिवासी दाखला हा आपल्याला ग्रामपंचायत अंतर्गत मिळून जातो। वार्षिक उत्पन्न जे आता आपण स्वयं घोषणापत्र दिलेलं आहे ते, आणि वार्षिक उत्पन्न मर्यादा 2 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे। 2 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि रेशन कार्ड पाहिजे आहे, BPL धारक, आणि इलेक्ट्रिक बिल, तुमच्या घरचं इलेक्ट्रिक बिल आणि फोटो, इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला या फॉर्मला अटॅच करायचे आहे। तेव्हा तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो चांगल्या पद्धतीने घेता येईल। तर बघा, आपण या योजनेबद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे, तो सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघून घ्यावा। आणि फॉर्म तुम्हाला नेट कॅफेमध्ये मिळून जाते आणि हा फॉर्म परिपूर्ण फिल करून पंचायत समितीमध्ये किंवा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग जे असते तुमच्या जिल्हा स्तरावर, तिथे तुम्हाला हा फॉर्म नेऊन द्यायचा आहे। तेव्हाच तुम्हाला या योजनेचा पूर्ण लाभ घेता येईल। तर अशाच माहिती करता माझ्या या चॅनलला लाईक करा, इतर लोकांना सुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करा।